प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या रविवारच्या दिवसाकरता पुन्हा एकदा प्रभूमध्ये आपण एकत्र आलो, त्याबद्दल देवाच्या नावाला, प्रभूशीच्या नावात धन्यवाद देऊया. प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. पहा, स्तोत्रसंहिता 95 याचं दुसरं वचन काय सांगतं. स्तोत्र 95 याचं दुसरं वचन काय सांगतं. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गाऊन त्याचा जय जयकार करू. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रे, उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ, स्तोत्रे गाऊन त्याचा जय जयकार करू. आणि होय, परमेश्वराने आपल्याला ख्रिस्तामध्ये, प्रभू येशूमध्ये पुन्हा एकदा एकत्र आणलं, त्याबद्दल आपण उत्साह शब्दांनी आपण त्याचा जय जयकार करूया. आणि येणाऱ्या वचनाद्वारे तो त्या आत्मिकतेने आपल्या जीवनामध्ये ती आत्मिकता ख्रिस्तामध्ये भरेल. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर पुढच्या सहभागितीकडे आपण ख्रिस्तामध्ये वळूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास तू राखलस आठवडाभर, त्याबद्दल धन्यवाद देतो. सुंदर रविवारी तू आम्हाला पुन्हा एकदा संध्याकाळी ख्रिस्तामध्ये एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आठवडाभर ज्या आमच्या चुका झालेल्या आहेत, कळत नकळत, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे, सहभागितीद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, ती आत्मिकता त्यांच्या जीवनात तू भर. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतोय पित्या, आमेन. धन्यवाद देव परमेश्वराच्या नावाला की तो धन्यवादित आहे. तो प्रभू कसा आहे, धन्यवादित आहे. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण की तो धन्यवादित आहे, त्याचा आपण धन्यवाद करू. धन्यवादित प्रभूचा आपण धन्यवाद करूया, कारण की तो महान आहे, त्याची दया सनातन आहे आणि तो स्वर्गीय पित्याच्या उजव्या साईडला बसला आहे. आपल्या प्रार्थना, विनंत्या पित्याला सादर करण्याकरता, आपल्या प्रार्थना, विनंत्या पित्याला सादर करण्याकरता तो पित्याच्या उजव्या साईडला बसलेला आहे. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. एक दोन गीत प्रभूला सादर करू आणि देव जो पिता, पवित्र आत्मा आणि प्रभू येशू यांच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, यासाठी की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या सर्वांच्या पापांकरता त्या वधस्तंभावर दिला, याकरता की आपण खरे खरे शुद्ध व्हावं. देव जसा पवित्र आहे तसं आपण पवित्र बनावं. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. धन्यवाद प्रभु शुक्रिया, धन्यवाद प्रभु शुक्रिया, धन्यवाद प्रभु शुक्रिया, धन्यवाद प्रभु शुक्रिया. तेरे क्रूस के लिए शुक्रिया, तूने प्यार किया शुक्रिया. तेरे क्रूस के लिए शुक्रिया, तूने प्यार किया शुक्रिया. तूने माफ किया शुक्रिया, ओ प्रभु जी तेरा शुक्रिया. तूने माफ किया शुक्रिया, ओ प्रभु जी तेरा शुक्रिया. धन्यवाद प्रभु शुक्रिया, धन्यवाद प्रभु शुक्रिया. नए दिन के लिए शुक्रिया, पूरे दिल से तेरा शुक्रिया. नए दिन के लिए शुक्रिया, पूरे दिल से तुझे शुक्रिया. नया जीवन दिया शुक्रिया, ओ प्रभु जी तेरा शुक्रिया. नया जीवन दिया शुक्रिया, ओ प्रभु जी तेरा शुक्रिया. धन्यवाद प्रभु शुक्रिया, धन्यवाद प्रभु शुक्रिया, धन्यवाद प्रभु शुक्रिया, धन्यवाद प्रभु
शुक्रिया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. तो धन्यवादित आहे. आणि होय, तो आपल्या सर्वांना घेण्याकरता परमेश्वराने नेमलेल्या त्या दिवशी तो येईल. परमेश्वराने नेमलेल्या त्या दिवशी तो येईल, जेव्हा तो नेमलेला समय असा आहे. जो अखिल पृथ्वीचा प्रभू ज्याला म्हटलं, तो तो त्या दिवशी येईल ज्या दिवशी पित्याची इच्छा असेल. ज्या दिवशी तो दिवस, तो काळ, तो समय पूर्ण होईल, त्या दिवशी तो प्रभू अखिल पृथ्वीचा प्रभू ज्याला म्हटलं, तो त्या दिवशी येईल. तो कुठल्या दिवशी येईल? तो त्या दिवशी येईल ज्या दिवशी त्याचं येणं पित्याने ठरवलेलं असं आहे. होय, पित्याने ठरवलेलं असं आहे, त्या दिवशी तो येईल. आणि होय, तो दिवस येऊस तोपर्यंत आपण त्याच्या वचनाकडे लक्ष दिलेले आणि त्याच्या चित्तवृत्तीत स्वतःला राखलेले असे बनलो पाहिजे. होय, देवाचं वचन हे सांगतं की या जगात तुम्हाला निंदा होतील, छळ होईल, त्रास होईल, सर्व गोष्टी होतील, पण प्रभू येशू म्हणतो, मी या जगाला जिंकले आहे. त्यांनी या सर्व गोष्टी आपल्यासाठी पूर्ण करून ठेवल्या. त्याकरता त्याला धन्यवाद देऊया. धन्यवाद यासाठी द्यायचं की ख्रिस्त या जगात ती प्रतिमा तयार व्हावी, पवित्र अशी, म्हणून या जगात आला. कोणासाठी? तो तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, यासाठी की ती प्रतिमा, स्वर्गीय प्रतिमा तयार व्हावी, देवासारखं पवित्र आपण बनावं. म्हणून देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राचं ते वधस्तंभावर अर्पण असं दिलं. तो प्रेमळ पिता आहे. तो पिता कसा आहे? प्रेमळ आहे. पहा, तुमच्या घरातही तुमची मुलं असतील, तुम्ही कोणाचे बाप असाल, तुम्ही एकमेकांवर जशी प्रीती करता, तर पिता किती प्रीती करेल. तुमच्या प्रीतीवरून त्या स्वर्गीय पित्याची प्रीती किती असेल पहा. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. होय, तो प्रेमळ पिता आहे. फिरून त्याचकडे वळा. ज्या दिवशी तुम्ही वळाल त्या दिवशी तो तुम्हाला आशीर्वादित करेल. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात असतील तर त्या सर्व आपल्या जीवनातून काढून टाका. आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होशाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन. हम गाए होशाना,
तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होसाना। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। प्रेज द लॉर्ड। देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याने एवढी प्रीती केली. योहान 3:16 नाही का, काय सांगतं वचन? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि होय, त्याकरताच ख्रिस्त या जगात आला. स्वर्गातले दरवाजे, जी पाप आडभिंत तयार झाली होती ती पडावी आणि स्वर्गातले दरवाजे आपणासाठी उघडले जावेत, ते आपणासाठी खुले केले जावेत, ते उघडे केले जावेत. याकरता ख्रिस्त जो जिवंत पित्याचा पुत्र या जगात आला. पित्याने आपल्या पुत्राचं काय केलं? अर्पण केलं. कारण की शरीराचं जीवन रक्तात आहे आणि तुमच्या कर्तव्यवेदीवर पुढे दिलेलं आहे. आणि त्यासाठी प्रायचित्त रक्तानेच होते. आणि आपण खरे खरे पवित्र व्हावं म्हणून त्यांनी पवित्र रक्त आपल्या पापांकरता, आपल्या जीवाकरता, आपल्या मुक्तीकरता त्याने दिलं. याकरता आपण धन्यवाद करूया. सर्व परिस्थितीमध्ये, सर्व स्थितीमध्ये हात उंचावूया, कारण की तुम्ही दिलेल्या त्या परिस्थितीचे धन्यवाद तुमच्या प्रार्थनेची उत्तर तुम्हास देतील. सर्व परिस्थितीत जे धन्यवाद करतात, स्वर्गीय पित्याला प्रभू येशूच्या नावात हात उंचावतात, त्यांच्या प्रार्थनेची उत्तर त्यांचे दरवाजे नॉक करत असतात, ते ठोठावत असतात. निंदा होणार नाही असं नाही, त्रास होणार नाही असं नाही, पण सर्व परिस्थितीमध्ये जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखतात, त्या सर्व दुःखांच्या पलीकडे, त्यांच्या दुःखांच्या पलीकडे परमेश्वराने एक आनंद ठेवलेला आहे. तो सुटकेचा आहे, तो स्वतंत्रतेचा आनंद आहे, तो विजयाचा आनंद आहे. याकरता आपल्या जीवनातून त्याला धन्यवाद द्या. सदानंद अंकल यांनाही प्रभू मध्ये सलाम. प्रेज द लॉर्ड. सर्व परिस्थितीमध्ये धन्यवाद द्या. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा,
तुझ पर ही है भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाई इनाम प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळे करता, समय करता। इथून पुढचा सर्व काळ प्रसंग तुझ्या हाती देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर। ज्या परिस्थितीत आहे तू परिस्थिती तुझ्या आत्म्याद्वारे तू जाणतोस। आज जेवढे जिथे जिथे संदेश ऐकतील, जिथे तो प्रार्थनेत आहेत, त्या सर्वांच्या प्रार्थना ज्यांना संदेश मिळतील ते सर्व तुझे उत्तर देणाऱ्या अशा ख्रिस्तामध्ये तू कर। होय, त्यांचे दैहिक त्रास आजारपणामध्ये पण ख्रिस्त गौरवला जावा असं तू कर। प्रत्येकाला तू स्थिर कर, विश्वासात सबळ दृढ स्थिर असं तू कर। येणाऱ्या सर्व कठीण प्रसंगामध्ये तुझ्या विश्वासात धीरामध्ये प्रत्येकाला तू स्थिर कर। होय, या वचनाद्वारे येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आत्मिकता ख्रिस्तामध्ये तू भर। ही प्रार्थना त्या तारणकर्ता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय की त्या आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। 1-2 मिनिटात आलो। या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभू येशू मध्ये पुन्हा एकदा आपण एकत्र आहोत आणि आज सुंदरशा वेळी पुन्हा एकदा आपण देवाचं वचन ख्रिस्तामध्ये ऐकणार आहोत। देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। आपण प्रभूमध्ये आजच्या संदेशाकडे आपण आज वळूया। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या वेळेकरता या समयाकरता आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आलेले आहोत। प्रेज द लॉर्ड बाळ। हा, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आजच्या संदेशाकडे आपण प्रभूमध्ये वळूया। त्या वचनाद्वारे प्रभू आपण स्थिर करो, आशीर्वादित करो आणि ते आत्मिक ज्ञान त्याच्या वचनामध्ये जे गूढ असं लपलेलं आहे। पौल म्हणतो एफिसकरास पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वराने ख्रिस्ताने तुम्हाला ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे तुमचे ज्ञान चक्षु प्रकाशित होऊन देवाची काय आपण देवाचे वैभव, त्याचं ज्ञान, त्याची संपत्ती आपण समजून घ्यावं। आपल्याला कशाचा आत्मा मिळावा? ज्ञान आणि प्रगटीकरणाचा। पहा एफिसकरास याचं पत्र याचा पहिल्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं? आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास ओळखी संबंधिनी ज्ञान व प्रगटीकरणाचा आत्मा याचा आत्मा द्यावा, असं की तुमचे ज्ञान चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय, पवित्र जनामध्ये त्याचे दिलेले वचनाच्या वैभवाची संपत्ती केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, तुम्ही त्याच्या बळाच्या
पराक्रमाच्या कृतीहून ओळखून घ्यावे. होय, त्याने तो ज्ञान प्रगटीकरणाचा आत्मा यासाठी द्यावा की आपण त्याच्या सामर्थ्य समजून घ्यावं, ओळखून घ्यावं. देवाने आपल्याला का निवडलेला आहे, आणि तो ज्ञान प्रगटीकरणाचा आत्मा पाऊल म्हणतो तुम्हाला द्यावा त्याच्या ओळखी संबंधाने. जर पित्याची तुमची ओळख आहे, प्रभू येशूची आपली ओळख आहे, तर त्या संगती आपले संबंध प्रस्थापित व्हावे आणि त्याच्या ओळखी संबंधी आपण जाणून घ्यावं पवित्र आत्म्याद्वारे. पहा, या जगात या सर्व गोष्टी होत असताना, प्रभू येशूचं वचन पाळत असताना, विश्वास ठेवत असताना, निराशा, संकट, अडचणी, क्लेश या सर्व गोष्टी येणार आहेत. या सर्व गोष्टी येणार आहेत, कारण की जे वचनाने आपलं जीवन घालू पाहतील त्यांच्यावर अनेक संकट येतील. पण अशा सर्व निंदामध्ये, अशा सर्व त्रासांमध्ये, अशा सर्व उपासमारीमध्ये आपण विश्वासू राहणं गरजेचं आहे. कारण की एक उत्तम मेंढपाळ प्रभू येशूचं उत्तम आचरण आपल्या जीवनामध्ये साक्षी द्वारे दिलेलं आहे. उपाशी होता, तो एकटा होता, वधस्तंभावर त्याला छळत होते, मारत होते, आणि तो तर सर्वांच्या पापांकरता अर्पण म्हणून या जगात आला होता. तो अपराधी नव्हता, तो अपराधी नव्हता, तरी त्याला अपराधामध्ये गणण्यात आलं, यासाठी की आपले अपराध पुसून टाकले जावेत. त्याची चित्तवृत्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवा, त्याचा वधस्तंभ आपल्या जीवनात ठेवा, म्हणजे तुम्हाला धीर मिळेल. तो अपराधी नव्हता, तरी अपराधात गणण्यात आला, यासाठी की आपण अपराधी असू नये. आपले अपराध, आपले सर्व पाप, आपले सर्व खंड त्यांनी भरला जावा, आपण त्याच्या पवित्र रक्ताने शुद्ध केले जावे. या जगात निराशा येतील, त्रास येतील, अनेक परीक्षा प्रसंग येतील, पण या सर्व निराशामध्ये लक्षात ठेवा, या सर्व निराशामध्ये तो सामर्थ्य देण्याकरता देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. निराशाने निराश होऊ नका, निंदेने खचले जाऊ नका, तर अशा सर्व गोष्टीविषयी तुम्ही आशीर्वाद त्याकरता प्रार्थना करणारे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीसारखे बना. निराश राहू नका, कारण की वेदनांचा शेवट आनंदात होईल. तुमच्या दुःखांचा शेवट काय होईल? आनंदात होईल. आणि हे एक उत्तम उदाहरण, साक्ष आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताद्वारे आहे. ती साक्ष काय आहे? देवाची इच्छा पूर्ण करणं, सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती राखणं. तुमच्या दुःखांचा काय होईल? तुमच्या दुःखांचा शेवट आनंद होईल. जेव्हा वेदना उद्भवते, जेव्हा दुःख उद्भवतं, जेव्हा निंदा येते तुमच्या जीवनामध्ये, तेव्हा तुम्ही आनंदी व्हा. लक्षात ठेवा, त्याच्या समोर परमेश्वराने तुमच्या समोर आनंद ठेवलेला आहे. आणि होय, जेव्हा तो येईल, या जगात तुम्ही दुःख भोगत असाल, त्रास भोगत असाल, निंदा भोगत असाल, तरी सुद्धा आनंदी राहा. निंदा करण्यावर निंदा करू नका. जे शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे छळ करतात त्याकरता प्रार्थना करा. ही तर देवाने ख्रिस्तामध्ये दिलेली आपल्याला देणगी, आशीर्वाद आणि चित्तवृत्ती आहे. ती साक्ष आहे. तुमच्या दुःखांचा शेवट काय होईल? आनंद असा होईल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या दुःखांचा शेवट काय होईल? आनंद होईल. आज दुःख भोगाल, परंतु जेव्हा आपण शेवट आपण विश्वासाने धाव पूर्ण करू, तेव्हा आपल्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसले जातील, सर्व कष्ट मिटवण्यात येतील, सर्व त्रास, सर्व भूक तहान मिटवण्यात येईल, आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण घेतले जाऊ. होय, जेव्हा निराशा येतात, वेदना होतं, दुःख होतं, निंदा होते, अशा परिस्थितीत आनंद करा, कारण की त्याच्या समोर, त्या दुःखांच्या समोर, त्या वेदनांच्या समोर परमेश्वराने सर्वांकरता ख्रिस्त हा जीवनी मुकुट
आनंद असा ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. निराश होऊ नका, खचू नका, निंदेबद्दल निंदा करू नका. तर ती चित्तवृत्ती आपल्याला प्रभू येशू मध्ये दिलेली आहे. तो खारटपणा मिठाचा ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलेला आहे. मिठाने रुचकर राहणं, शांतीने राहणं, एकमेकांकरता प्रार्थना करतं, जे छळ करतात त्यासाठी प्रार्थना करणं, जे निंदा करतात त्यांची उलट निंदा न करणं, त्यांना आशीर्वाद देणं, हे आपले ख्रिस्तामध्ये दिलेले अधिकार, आशीर्वाद असे आहेत. त्यांनी सुद्धा तीच चित्तवृत्ती आपल्या जीवनात दिली. प्रभू येशू मध्ये पित्याने तीच चित्तवृत्ती दिली. आज जेवढे वेदनांमध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, तर लक्षात ठेवा त्या वेदनांचा, त्या त्रासाच्या, त्या दुःखाचा शेवट आनंद असा आहे. या आपण या संदेशाकडे जाऊया. दुःखांचा शेवट आनंद असा आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, नेहेम्या याचा 8वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. नेहेम्या याचा 8वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. नेहेम्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय 10वं वचनामध्ये नेहेम्या, इथं वचन काय लिहिले पहा. नेहेम्या काय म्हणाला. नेहेम्या याचा 8वा, नेहेम्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोडधोड पेय घ्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा. प्रेज द लॉर्ड. पुढे वचन काय सांगतं पहा. कारण आजचा दिवस परमेश्वराप्रत्यंत पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच आमचा आश्रय दुर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं नेहेम्याचं पुस्तक 8वा अध्याय 10वं वचन काय सांगतं. किती सुंदर बोध आहे. नेहेम्याच्या पुस्तकात 8वा अध्याय 10वं वचन आपल्याला विश्वास देतं, धीर देतं. काय करते की त्याने सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोडधोड पेय घ्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा. होय, देवाने ते आत्मिक अन्न आपल्याला दिलेलं आहे. ख्रिस्त हा तारण दिलेला आहे. ते आत्मिक अन्न, त्याचं रक्त, त्याचं मांस आपल्या जीवनातून रोज गाजवा. ज्यांच्या घरी आज काही नाहीये, जे अंधकारात अजून आहेत, जे प्रभू येशूच्या नावापासून दूर आहेत आणि आज जे दैहिकरित्या सुद्धा भुकेलेले आहेत, अशा सर्वांस काय करा, आत्मिक अन्न, दैहिक अन्न देणारे असे बना. याकरता परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आपल्याला निवडलेला आहे की तो आत्मिक मन्ना, ते तारण, ते सामर्थ्य आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनी द्यावे. ज्यांच्या जीवनी ते आत्मिक अन्न नाही, आज जे अंधकारात बसलेले आहेत, नेहेम्याचं पुस्तक 8वा अध्याय 10वं वचन स्पष्ट सांगतं की मिष्टान्नाचे सेवन करा, गोडधोड पेय घ्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा. होय, ते तारण त्यांच्या जीवनात विदित करा. दैहिक आणि आत्मिक अन्न या दोन्ही गोष्टी देणारे असे बना. 5,000 जेव्हा ख्रिस्त जेवायला दिलं तेव्हा प्रेषितांना प्रश्न काय केला, यास तुम्ही खावयास द्या. तर ते म्हणाले, आम्ही या रानात कुठून आणू जेवायला. त्यांना 50 रुपये सुद्धा पुरणार नाहीत. तर ख्रिस्त त्यांना म्हणाला की तुमच्याकडे काय आहे. प्रेषित म्हणाले, आमच्याकडे 5 भाकरी 2 मासळ्या आहेत. ख्रिस्त त्यांना म्हणाला की ते मजकडे आणा. आणि जेव्हा त्यांनी उपकार स्मरण करून ती भाकर आणि मासळी मोडून त्या लोकांना वाटली, तेव्हा ते 5,000 जेवून 12 टोपल्या एवढ्या शिल्लक राहिल्या. आज आपला विश्वास कुठे आहे. निंदा होत असताना, त्रास होताना निराश होऊ नका. आपल्या जीवनातून ते आत्मिक अन्न इतरांना देणारे असे बना. ज्यांच्या घरी काहीही नाहीये, आज ज्यांच्या घरी काही नाही, खरा उपास कसा आहे. यशामध्ये परमेश्वर म्हणतो, माझ्या आवडतीचा उपास हा आहे की तुम्हाला जीवाला जे इष्ट ते इतरांना द्या. जे भुकेले आहेत, जे ताणलेले आहेत त्यांना द्या. आत्मिक मन्ना, दैहिक मन्ना देणारे असे बना.
त्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच आमचा आश्रयदुर्ग आहे. होय, या जगात तुम्हाला आनंद मिळणार नाही, निंदा होईल, त्रास होईल, क्लेश होईल, यापासून तुम्हाला समाधान, शांती मिळणार नाही. ती शांती, समाधान, आनंदाचा दुर्ग म्हणजे प्रभू येशू आहे, तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही तुमची स्वतःची चित्तवृत्ती अशी बदलाल, त्या प्रभू करता, आत्म्याकरता पेरणारे बनाल, लक्षात ठेवा तुमचा आनंद पूर्ण आनंद असा होईल. ख्रिस्ताठायी तुम्हाला आम्हाला शांती अशी मिळेल. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच आमचा आश्रयदुर्ग आहे. होय, तोच आमचा आश्रयदुर्ग आहे, तोच आमचा सामर्थ्य आहे, तीच आमची तारण्याची ढाल आहे. होय, ती हाती घेतलेले असे बना, कारण की परमेश्वरा प्रित्यर्थ आनंद आमचा आश्रयदुर्ग होय. या जगात निंदा होतील, त्रास होतील, क्लेश येतील, म्हणजे शेवट नाहीये, म्हणजे शेवट नाहीये. त्या सर्व दुःखांच्या पलीकडे एक आनंद ठेवलेला आहे, आणि तो आनंद म्हणजे ख्रिस्त आहे. तो आनंदाचा आश्रयदुर्ग परमेश्वर आहे. तो तुम्हाला आनंद घेऊन देईल, तो तुमचे दिवस पालटेल, तो तुमचे दिवस बदलेल, तुमची परिस्थिती बदलेल. जेव्हा आपण परमेश्वरा प्रित्यर्थचा आनंद आपला आश्रयदुर्ग बनवू, परमेश्वरा प्रित्यर्थचा आनंद आपण आश्रयदुर्ग बनवू आणि आपलं जीवन असं जगू. देवाचं वचन सांगतं, तेव्हा त्याने त्या सांगितली, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोडधोड पेय घ्या, व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वर प्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग आहे. आज निंदा होत असेल, त्रास होत असेल, उदास होऊ नका, कारण की परमेश्वर प्रित्यर्थचा आनंद तुमचा आश्रयदुर्ग आहे. तो तुम्हाला आश्रय असा देईल, तो तुम्हाला आनंद असा देईल, तुमच्या कृतीचे फळ तो तुम्हास देईल. प्रेज द लॉर्ड. दुःख आले, वेदना आली म्हणजे शेवट नाही, तर त्याच्या पुढे आनंद असा ठेवलेला आहे. तुमच्या दुःखांचा शेवट कशात होईल? आनंदात होईल. या जगात अनेक परीक्षातून जावं लागेल, अनेक निंदातून, त्रासातून देवाच्या राज्यात जावं लागणार आहे, आणि आपला आनंदाचा आश्रयदुर्ग तो परमेश्वर आहे. लक्षात ठेवा, तोच तुमचं जीवन आनंदी बनवेल, तोच तुम्हाला शांती देईल, आणि सर्व परिस्थितीतून तो तुम्हाला सोडवेल. करिंथकराच्या दुसरे पत्र याचा 7वा अध्याय, यातली काही वचन वाचतो पहा. करिंथकरास दुसरे पत्र याचा 7वा अध्याय 9 आणि 10 वचन काय म्हणतं पहा. करिंथकरास दुसरे पत्र याचा 7वा अध्याय 9 आणि 10 वचन काय म्हणतं पहा. तरी आता मी आनंद करीतो, तुम्हास दुःख झाले यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले यामुळे, कारण देवाच्या योजनेप्रमाणे तुमच्या दुःखाचा हा प्रकार आहे. आमच्या हातून कोणत्याही गोष्टीची तुमची हानी होऊ नये म्हणून असे झाले. देव योजनेप्रमाणे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करीते, त्यापासून पस्तावा होत नाही, पण ऐहिकरित्या होणारे दुःख मरण उत्पन्न करीते. प्रेज द लॉर्ड. करिंथकराचे दुसरे पत्र 7वा अध्याय 9-10 वचन, यामध्ये पौल त्या वचनाद्वारे काय बोध करतो? देवाच्या योजनेद्वारे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करते, आणि ऐहिकरित्या होणारे दुःख पहा काय उत्पन्न करते? मरण उत्पन्न करीते. आज आपल्या जीवनामध्ये दुःख कशा प्रकारचे आहेत? आपल्याच केलेल्या कृतीचे आपण दुःख भोगत आहोत का? मास्तान पश्चाताप धरा. आणि जर देवाच्या योजनेद्वारे दुःख आहे ते तारणदायी पश्चाताप उत्पन्न करेल. जर देवाच्या योजनेद्वारे तुमच्या जीवनात दुःख आहे, तुम्ही प्रभू येशूला मानत असताना तुमच्या जीवनात निंदा होत आहे, त्रास होत आहे, उपासमार होत आहे, तुमचं छळ होत आहे, तर तुम्हाला ते तारणदायी पश्चाताप उत्पन्न करेल. होय, दुःख हा शेवट नाही,
दुःख हा शेवट नाही, तर दुःखाचा शेवट आनंदात होईल. आपल्या समोर जो वधस्तंभ ठेवला ख्रिस्त, जो मेंढपाळ चित्तवृत्ती आहे, ते काय सांगतं? तुमच्या दुःखांच्या पलीकडे आनंद ठेवलेला आहे. पौल सुद्धा कोरिन्थीयरांचे दुसरे पत्र 7 अध्याय 9-10 वचनामध्ये सांगतो की देवाच्या योजनेद्वारे येणारं दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करतं आणि ऐहिकरित्या येणारं दुःख मरण उत्पन्न करतं. आपल्या जीवनामध्ये दुःख कशा प्रकारचे आहे? आपणच केलेल्या कृतीचं जर आपण दुःख भोगत आहोत तर आस्था धरा, पश्चाताप करा, परमेश्वराकडे वळा. ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराकडे वळाल त्याच दिवशी तो तुम्हाला आशीर्वादित करेल. उदया पुत्र ज्या दिवशी त्याला जाण झाली आणि तो वळाला आपल्या जगिक बापाकडे, तो म्हणण्याच्या आत तो काय म्हणणार होता? स्वर्गाच्या आणि जगिक बापाच्या दृष्टिकोनातून मी पाप केलं आहे. तो म्हणण्याच्या आत, त्यांनी कबुली देण्याच्या आत त्याचा पिता खुश होतो. तो म्हणतो जगा ना, उत्तम मेजवानी द्या, पहा माझा मुलगा मेला होता तो जिवंत झाला. ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराकडे वळाल, तुमच्या कृतीचे तुम्ही दुःख भोगत आहात तर आस्था धरा, पश्चाताप करा, परमेश्वर ज्या दिवशी वळाल त्याच दिवशी तो तुम्हाला आशीर्वादित करेल. तुम्ही कोणाला दुःख दिलेलं आहे, कोणाचे अपराधी आहात, त्याची क्षमा मागा, त्याच दिवशी तुम्ही आशीर्वादित बनाल. आणि पौल या वचनामध्ये काय सांगतो की देवाच्या योजनेद्वारे दुःख आलेलं आहे तर ते तुम्हाला तारणदायी पश्चाताप उत्पन्न करेल. होय, त्यापासून पस्तावा होत नाही. तुमचं दुःख हा तुमचा शेवट नाही. तुमचे दुःख तुमचा शेवट नाही, तर त्या दुःखाच्या शेवटी आनंद ठेवलेला आहे. या जगामध्ये दुःख, क्लेश, त्रास भोगत असताना आपण जर विश्वासरूपी धाव संपवत आहोत तर आपल्या समोर तो सार्वकालिक जीवनाचा आनंद, ख्रिस्त जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे. ज्या राज्यामध्ये, ज्या सार्वकालिक जीवनात तो बोलवत आहे, तिथे भुका नाही, ताणा नाही, कष्ट नाही, क्लेश नाही. तुमच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा पुसले जातील. प्रेज द लॉर्ड. दुःखांचा शेवट आनंदात होईल. पहा, याच कोरिन्थीयरांच्या दुसऱ्या पत्र 8 अध्याय 11 ते 15 वचन काय म्हणतं पहा. कोरिन्थीयरांचे दुसरे पत्र 8 अध्याय 11 ते 15 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. कोरिन्थीयरांचे दुसरे पत्र याचा 8 अध्याय 11 ते 15 वचन काय म्हणतं पहा. तर आता हे कार्य पूर्ण करा, यासाठी की जशी इच्छेची उत्सुकता तुम्हास होती तशी तुमच्या प्राप्तीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. तुमच्या प्राप्तीनुसार कार्यसिद्धी व्हावी. देवाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्या प्राप्तीनुसार तुमच्या जीवनात काय व्हावी? कार्यसिद्धी व्हावी. उत्सुकता असली म्हणजे जसे ज्याच्याजवळ असेल ते मान्य होते, जे नसेल त्याप्रमाणे नाही. दुसऱ्या सुख व तुम्हास दुःख असे नाही. पहा, पौल म्हणतो तुम्हास, पहा इथं स्पष्ट, दुसऱ्या सुख आणि तुम्हाला दुःख असं नाही, तर ते समानतेने व्हावं. आज त्याच्याकडे प्राप्ती आहे तर त्याच्या प्राप्तीने तुमची उत्सुकता भागवली जावी. समानतेने व्हावं. तर हे समानतेने व्हावे, मग प्रस्तुत काळी तुमच्या भरभरीतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या भरभरीतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्यांचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडा गोळा केले त्यांचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. जेव्हा मन्ना इस्रायल लोकांना दिला, जे गोळा करायला लावलं होतं, त्याविषयी हे वचन सांगतं. ज्यांनी अधिक गोळा केलं त्यांचं जास्त भरलं नाही, आणि ज्यांनी कमी गोळा, पहा, ज्यांनी इथं स्पष्ट वचन त्या गोळा करण्याविषयी, इस्रायल लोकांना जो मन्ना परमेश्वराने दिला तर त्याविषयी वचन सांगतं की ज्याने फार गोळा केले त्यांचे अधिक भरले नाही, आणि ज्याने थोडे गोळा केले त्यांचे कमी भरले नाही. होय, सर्व काही समानतेने व्हावं. म्हणजे तुमच्या जीवनात आज दुःख आहेत तर असं समजू नका की तुमच्या दुःखाचं सांत्वन होणार नाही. तुम्हाला गरज आहे तर ती भागवली जाणार नाही. पौल म्हणतो सर्व काही समानतेने बनावं. आज आपल्या जीवनात दुःख आहे तर इतरांच्या सुखेतून परमेश्वराने आपणास द्यावं, या समानतेने व्हावं. आज आपल्या ठाई उत्सुकता आहे तर ती उत्सुकतेमधून इतरांच्या गरजा भागविल्या जाव्या. इतरांना सुख, आपल्याला दुःख असं नाही,
तर सर्व समानतेने व्हावं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आज तुमच्या जीवनात दुःख आहेत, तर त्या दुःखांचा शेवट आनंद होणार आहे. लक्षात ठेवा. या जगात विश्वासरूपी धाव ख्रिस्तामध्ये संपवणारे असे बना. क्लेश होतील, निंदा होईल, त्रास होईल, पण अशा सर्व परिस्थितीत ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखा. कारण या सर्व क्लेशाच्या, सर्व वेदनांचा शेवट सार्वकालिक जीवनाचा आनंद आहे. परमेश्वरच आपला आनंदाचा आश्रय दुर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, या कोरिंथीकराच्या दुसरे पत्र 1 अध्यायामध्ये वचन काय सांगतं. कोरिंथीकराचे दुसरे पत्र याचा 1 अध्याय 5 ते 6 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. कोरिंथीकराचे दुसरे पत्र याचा 1 अध्याय 5 आणि 6 वचन काय म्हणतं पहा. कारण ख्रिस्ताचे दुःख जसे आम्हास पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्या द्वारे सांत्वनही पुष्कळ होते. जसे ख्रिस्ताच्या द्वारे दुःख खूप होतात पौल म्हणतो, तसंच सांत्वनही खूप होतं. म्हणजे दुःख आली म्हणजे सांत्वन होणार नाही असं नाही. परमेश्वर तुमचं सांत्वन ख्रिस्तामध्ये करणार आहे. तुमचं सांत्वन होणार आहे. आज जर वेदना भोगत आहात, त्रास भोगत आहात, निंदा भोगत आहात, त्यानंतर तुमच्या जीवनात तो आनंद देणार आहे. कारण ख्रिस्ताची दुःखे जसे आम्हाला पुष्कळ होतात, तसं ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आम्हावर संकट येते, ते तुमचे सांत्वन तारण व्हावे इत्यर्थ येते. आणि आम्हा सांत्वन मिळते, ते तुमचे सांत्वन व्हावे इत्यर्थ मिळते. जे दुःख आम्ही सोसतो ती सहन करण्याचे कामी तुम्हास हे सहानुभूत होते. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनामध्ये दुःख आहेत, ख्रिस्ताच्या पहा देवाच्या योजनेने आहेत, तर तुमचं सांत्वन ख्रिस्तामध्ये होणार आहे. आणि आज आपण आपल्या कृतीमुळे दुःख भोगत आहोत, तर आजचा जरा पश्चाताप करा, परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमचं सांत्वन केलं जाईल. तुमच्या दुःखाचा शेवट त्या आनंदात होईल. आपली धाव या जगामध्ये मरणाच्या शेवटपर्यंत त्या प्रभू येशूमध्ये आपल्याला अशीच संपवायची आहे. आणि तो जय प्राप्त करायचा आहे. तो सार्वकालिक जीवनाचा मुकुट प्राप्त करायचा आहे. तुमच्या दुःखांचा शेवट कशामध्ये होईल? आनंदात होईल. तुमचं सांत्वन करण्यात येईल. कारण की परमेश्वरच आपल्या आनंदाचा आश्रय दुर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, लूक शुभवर्तमानामध्ये, लूक शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायामध्ये एक ख्रिस्ताने भिकारी लाजराविषयी सांगितलं होतं. लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 21 आणि 22 वचन काय म्हणतं पहा. लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 21 आणि 22 वचन. यातली सर्व वचन काही वाचू आपण, जेवढी वाचता येतील तेवढी. श्रीमंत माणूस व भिकारी लाजर. लूक शुभवर्तमान 16वा अध्याय 19 वचन काय म्हणतं पहा. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व बारीक सुताची वस्त्रे घालीत असे आणि प्रतिदिवशी थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ लाजर नावाचा फोडाने भरलेला एक दरिद्री टाकण्यात आला होता. पहा, एक मनुष्य होता, तो ख्याली खुशाली करायचा. त्याची वस्त्र कशी होती? त्याची वस्त्र सुताने बारीक सुताची वस्त्र तो घालत होता. जांभळी व बारीक सुताची वस्त्र तो घालत असे. आणि त्याच्या दरवाजासमोर कोण होता? फोड आलेला भिकारी लाजर असा त्याच्या दरवाजात टाकला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती आणि कुत्री येऊन त्याची फोड चाटीत असत. त्याची इच्छा काय होती? ते श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून जे पडलेलं असेल त्याने माझं पोट भरलं जावं, ही त्याची इच्छा होती. आणि कुत्री त्याची फोड चाटत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री मेला आणि देवदूताने त्याला अब्राहमाच्या उराजवळ नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याला पुरले. मग तो अधोलोकात यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराजवळ लसलेला लाजर याला दुरून पाहिले. प्रेज द लॉर्ड.
लक्षात ठेवा, आज तुमच्या जीवनामध्ये त्रास आहेत, आजारपणा आहेत, म्हणजे तुमचा शेवट तो नाहीये. त्या सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद द्या, सर्व परिस्थितीविषयी धन्यवाद द्या. पहा, जो लाजर, भिकारी लाजर मेला, श्रीमंत माणूसही मेला, पण भिकारी लाजर कुठे होता? सुखलोकात होता. आणि श्रीमंत मनुष्य कुठे होता? यातना भोगीत होता. लक्षात ठेवा, या जगामध्ये तुमच्या जीवनी जर आज त्रास आहे, क्लेश आहे, तुमची निंदा होत आहे, तुमच्या जीवनात दुःख आहे, प्रभू येशूच्या नावामुळे तुम्ही निंदा, त्रास भोगत आहात, तर लक्षात ठेवा, त्या दुःखांचा शेवट आनंद असा होणार आहे. या जगामध्ये आपली धाव प्रभू येशू या विश्वासात पूर्ण करा, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये पूर्ण करा, कारण की त्याचा शेवट आनंद असा ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा शेवट काय ठेवलेला आहे? आनंद ठेवलेला आहे. भिकारी लाजर आणि श्रीमंत मनुष्य एकाच दिवशी मरतात. भिकारी लाजराला अब्राहमाच्या उराशी नेऊन देवदूत ठेवतात. श्रीमंत मनुष्य मरतो, त्याला पुरतात, तो यातना भोगीत असतो. आणि भिकारी लाजर अब्राहमाच्या उराशी असतो, सुखलोकात. लक्षात ठेवा की आज तुमच्या जीवनामध्ये दुःख आहेत, त्रास आहे, तर तुमच्या सर्व दुःखांच्या, त्रासाचा शेवट आनंद असा ठेवलेला आहे. हे श्रीमंत माणूस आणि भिकारी लाजर या दाखल्यावरून, या गोष्टीवरून ख्रिस्त नमूद करतो. आज तुमच्या जीवनात निंदा आहेत का? त्रास आहेत का? दुःख आहेत का? क्लेश आहे का? तर सहन करा. निंदेबद्दल निंदा करू नका, कारण भिकारी लाजर आणि श्रीमंत मनुष्य एकाच दिवशी मेले. भिकारी लाजराला अब्राहम याच्या उराशी देवदूतांनी ठेवलं आणि श्रीमंत माणूसही मेला, त्याला पुरण्यात आला आणि तो यातना भोगीत होता. आज जर देवाच्या योजनेद्वारे तुमच्या जीवनात दुःख आहे तर सहन करा. आज तुमची निंदा होत आहे तर उलट निंदा करू नका, आशीर्वाद द्या. जे छळ करतात त्याकरता प्रार्थना करा, कारण की या सर्व गोष्टींच्या पुढे परमेश्वराने आनंद ख्रिस्तामध्ये ठेवलेला आहे. ते सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. तुमच्या दुःखांचा शेवट कशात होईल? आनंदात होईल. प्रेज द लॉर्ड. पहा, निर्गम याचा पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा इस्रायल लोकांना मिस्री लोकांनी छळ वाढवला, कारण की ते संख्येने वाढत होते, त्यांचा छळ केला, त्यांचा उपवास केला, त्यांना जड जड कामं देण्यात आली, विटांची कामं देण्यात आली, त्यांचा छळ केला. मिस्री लोकांनी इस्रायल लोकांचा छळ केला. पहा तिथं वचन काय सांगतं. निर्गम याचा पहिला अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. निर्गम याचा पहिला अध्याय 12 वचन. पण जो त्यांनी त्यास पिडेले तो 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 ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चहूकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशाची किळस वाटू लागली. पहा, मिस्री लोक, इस्रायल लोक संख्येने वाढत होते म्हणून त्यांचा छळ त्यांनी चालू केला. जे परमेश्वराची इस्रायल लोक होती त्या लोकांचा मिस्री लोकांना किळस वाटू लागली होती. होय, या काळी सुद्धा प्रभू येशूच्या नावामुळे निंदा होत आहे, छळ होईल, त्रास होईल, पण या सर्व परिस्थितीमध्ये विश्वासात दृढ असे राहा, कारण की पहा, त्यांनी पिडले तो ते वाढून बहुगुणित झाले. जेव्हा तुम्ही पीडा भोगता, जेव्हा तुमच्या जीवनात त्रास येतात, चांगलं वागत असताना, चांगली कृती करत असताना सुद्धा जेव्हा तुमच्या जीवनात दुःख असतात, त्रास असतात, त्या सर्वांचा शेवट काय होईल? आनंद असा होईल. प्रेज द लॉर्ड. पहा, याच निर्गम याच्या अध्यायात तिसरा अध्याय 8 वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो. त्याने मिस्रांच्या आतून सोडवावे आणि चांगल्या विस्तृत देशात दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात
त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. होय, परमेश्वर म्हणतो की मी का उतरलो आहे? मी यासाठी उतरलेला आहो की ते मिस्री लोकांच्या तावडीतून इस्रायल लोक सोडवावीत आणि दुधा मधाच्या प्रवाह जिथे वाहतात अशा प्रदेशात घेऊन जावं. आज तुमच्या जीवनात असे दुःख, त्रास, निंदा आहेत का? तर त्याचा शेवट ख्रिस्तामध्ये आनंद असा ठेवलाय. परमेश्वर आपल्याला त्या राज्याकरता तयार करत आहे जिथे दुःख नाहीयेत, जिथं भुका नाहीयेत, जिथे ताना नाहीयेत, जिथं क्लेश नाहीये, अशा राज्याकरता तो तुम्हाला तयार करत आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोक मिस्री लोकांच्या छळामध्ये होते. जेव्हा जेव्हा त्यांचा छळ केला तेव्हा तेव्हा इस्रायल लोक वाढले आणि परमेश्वर उतरला की त्यांना त्या इस्रायल लोकांना त्या मिस्री लोकांच्या तावडीतून बाहेर सोडावं म्हणून त्यांनी मोशेला तयार केलं आणि मोशे बरोबर परमेश्वर चालला. आज सुद्धा तुमच्या जीवनात दुःख असतील, त्रास होत असेल, चांगली कृती करत असताना त्याचं फळ तुम्हाला वाईट पडत असेल, पहा, देवाचं वचन सांगते की तो येईल, तो प्रभू येईल, तो विलंब लावणार नाही, तो तुम्हाला त्या राज्यामध्ये, त्याच्या राज्यामध्ये घेऊन जाईल जिथं सर्व दुःखांचा शेवट आनंद असा आहे, जिथं क्लेश नाही, जिथं भुका नाही, जिथं तहान नाही, अशा तो राज्यामध्ये तुम्हाला घेऊन जाईल. तो उतरेल. परमेश्वर जसा इस्रायल लोकांना वाचवण्याकरता उतरला तसा प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा प्रभू येईल. तो प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पुसेल, प्रत्येकाच्या भुका तहाना तो भागवेल. निर्गमनाचा 3 अध्याय 8 वचन सांगते की परमेश्वर कशासाठी उतरला होता? जेव्हा जेव्हा मिस्री लोकांनी इस्रायल लोकांचा छळ केला तेव्हा तेव्हा ते वाढले. इस्रायल लोकांना मिस्री लोकांच्या तावडीतून सोडवावं आणि दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहे अशा देशात त्यांना घेऊन जावं. परमेश्वर इस्रायल लोकांना वाचवण्याकरता, मिस्री लोकांच्या तावडीतून सोडवण्याकरता त्या काळी उतरला. मोशेला निवडलं, अहरोनला निवडलं, यहोशवाला पहा पुढे जाऊन यहोशवाला निवडलं आणि त्यांना तिथं पोहोचवलं. या काळी जर तुमची निंदा होत आहे, त्रास होत आहे, तुमच्या जीवनात दुःख आहे चांगलं करत असताना, तर तो प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा उतरेल. तो आकाश उघडलेले तुम्ही पाहाल, त्या ढगावर बसून तो तुम्हाला घेण्यासाठी येईल आणि त्याच्या राज्यामध्ये घेऊन जाईल, ज्या राज्यामध्ये भुका नाहीयेत, जिथं ताना नाहीयेत, जिथं क्लेश नाहीये, अशा राज्यामध्ये तो तुम्हाला घेऊन जाईल, तुम्हाला आम्हाला घेऊन जाईल. प्रभू येशू उतरेल, आकाश उघडलेले पाहाल, तो ढगावर बसून येईल आणि सर्वांना जे क्लेश भोगत आपलं जीवन संपवलेलं आहे, विश्वासात दृढ धाव संपवलेली आहे, अशा सर्वांस तो घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्या काळी उतरला आणि दुधा मधाच्या प्रवाहात इस्रायल लोकांना घेऊन गेला. या काळी ख्रिस्त येईन ढगावर बसून आणि परमेश्वराने नेमलेल्या दिवशी तो ख्रिस्तामध्ये आपल्याला त्या सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. तुमचा दुःख हा शेवट नाही, तर त्याचा शेवट आनंद असा लिहिलेला आहे. पहा, योहान याचा 16वा अध्याय 20 आणि 22 वचन काय म्हणतं. योहान कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय 20 आणि 22 वचन काय म्हणतं पहा. योहान याचा 16वा अध्याय 20 आणि 22 वचन काय म्हणतं पहा. योहान 16वा अध्याय 20 आणि 22 वचन काय म्हणतं पहा. 20 ते 22 वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील, तुम्हाला दुःख होईल तरी तुमच्या दुःखांचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला दुःख होते, कारण की तिची घटका आलेली असते, परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. त्याप्रमाणे तुम्हास आता दुःख झाले तरी मी तुम्हास पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. होय, ख्रिस्त काय म्हणतो, एखाद्या स्त्रीची घटका भरत आल्यानंतर तिला वेदना, प्रसूती वेदना होतात, परंतु मनुष्य बाळ जन्मल्यानंतर पहा, बाळ जन्मल्यानंतर जो आनंद होतो त्यामुळे तिला क्लेशाची आठवण होत नाही. होय, या जगामध्ये क्लेश भोगत आहात, त्रास भोगत आहात,
निंदा भोगत आहात, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये भोगत असताना परमेश्वराने नेमलेला जो दिवस आहे, प्रभू येशू येणार आहे, त्या दिवसापर्यंतचा तो त्रास आहे, त्याच्या पुढे तो आनंद ठेवलेला आहे. जेव्हा आपण त्या सार्वकालिक जीवनात प्रवेश करू, जेव्हा तुमच्या दुःखांच्या पलीकडे ठेवलेला आनंद तुम्ही पाहायला शिकाल, तो तुम्हाला देईल, तेव्हा तुमच्या झालेल्या वेदनांचा, तुमच्या दुःखांचा तुम्हाला सुद्धा विसर पडेल. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की तुम्ही रडाल, शोक कराल. हो, या जगामध्ये प्रभू येशूमध्ये जे जे जीवन आपलं पूर्ण करू पाहतील ते रडतील, शोक करतील, पण तरी जग आनंद करेल. तुम्हाला दुःख होईल, तुमच्या दुःखाचा आनंद होईल. होय, जे जे आपली धाव प्रभू येशूमध्ये सत्याने, प्रीतीने, शांतीने, क्षमाशीलतेने पूर्ण करू पाहतील, त्यांच्या जीवनात दुःख असतील, त्रास असेल, परंतु त्याचा शेवट काय होईल? आनंद असा होईल. स्त्री प्रसूत होते, तिला दुःख होते, कारण की तिची घटकात जवळ आलेली असते. जी स्त्री प्रसूत होणाऱ्या वेळेस आलेली असते, तिला दुःख होत असतं, यातना होत असतात, कारण की तिची घटकात जवळ आलेली असते. पण मनुष्य जन्मल्यानंतर, मूल जन्मल्यानंतर जो आनंद तिला दिला जातो, जो आनंद तिला मिळतो, त्यामुळे तिला झालेल्या वेदनांचा विसर पडतो. ख्रिस्त म्हणतो, ज्याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, आज तुमच्या जीवनात दुःख आहे, त्रास आहे, तर ख्रिस्त म्हणतो आज तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे काय? जर तुम्हाला दुःख झाले आहे आज, तरी मी तुम्हास पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. होय, तो सार्वकालिक जीवनाचा आनंद कोणी काढून घेणार नाही. ख्रिस्ताच्या हातातून तुम्हाला कोणीही ओढून घेऊ शकणार नाही, कारण की तो उत्तम मेंढपाळ आहे, तो स्वर्गीय पिता प्रेमळ आहे. आज तुमच्या जीवनात दुःख असतील, त्रास असेल, पण त्याचा शेवट देवाने ख्रिस्तामध्ये आनंद असा ठेवलेला आहे. स्तोत्र 30 याचं 5 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 30 याचं 5 वचन, त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले, तरी प्रांतकाळी हर्षध्वनी होतो. प्रेज द लॉर्ड. पहा, त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो. आज तुमच्या जीवनात दुःख आहे, त्रास आहे, तर आस्था धरा, पश्चाताप करा. तुमच्या कृतीचं फळ तुम्ही भोगत आहात, तर आस्था धरा, पश्चाताप करा, परमेश्वराकडे वळा, कारण की परमेश्वराचा क्रोध क्षण मात्र राहतो. रात्री आज दुःखाने जर बिऱ्हाड केलेला आहे, विलापाने बिऱ्हाड केलेला आहे, दुःख आहे, विलाप आहे, निंदा आहे, आज रात्री त्याने आमच्या जीवनामध्ये बिऱ्हाड केलेला आहे. जर ते आज तुमच्या जीवनात आहेत, तर देवाचं वचन सांगते की प्रांतकाळी हर्षध्वनी होतो. दुसऱ्या दिवशी काय होईल? आनंद होईल. आज तुमच्या जीवनात दुःख आहेत का? त्रास आहे का? तर दुःख तुमचा शेवट नाहीये. दुःख तुमचा शेवट नाही करू शकत. ख्रिस्ताने या जगाला निवडलेलं आहे, या जगातून निवडलेलं आहे, जिंकलेलं आहे. या जगातून तुम्हाला निवडलेलं आहे आणि या जगाला ख्रिस्ताने काय केलेलं? जिंकलेलं आहे. क्लेश होतील, त्रास होईल, पण ख्रिस्ता ठाईत आपणास शांती मिळेल. त्या प्रभू येशू ठाई तुम्हाला शांती मिळेल. आज रात्री विलापाने बिऱ्हाड केलं, तरी प्रांतकाळी हर्षध्वनी होईल. होय, दुःख शेवट नाही, तर त्याच्या पुढे काय ठेवलेलं आहे? आनंद ठेवलेला आहे. शेवटचं वचन वाचूया. योहान 16:32. या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. पर प्रभू येशू काय म्हणतो? मी जगाला जिंकलेला आहे. त्याने आपल्यासाठी त्या सर्व गोष्टी पूर्ण करून ठेवलेल्या आहेत. वधस्तंभावर तो म्हणाला, इट इज फिनिश्ड, हे पूर्ण झाले. ख्रिस्ताने आपणा करता सर्व गोष्टी त्या वधस्तंभावर पूर्ण करून ठेवलेल्या आहेत. होय, त्यांनी सर्व अपराधांचा खंड भरलेला आहे, त्याच्यामध्ये शांती दिलेली आहे, आरोग्य दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. ख्रिस्ता ठाईच आपल्याला शांती मिळेल, तोच आपला आनंद आहे. परमेश्वरच आपल्या आनंदाचा आश्रय दुर्ग आहे. या जगात क्लेश होतील, त्रास होईल, निंदा होईल, तरी सुद्धा आनंदी राहा. निंदेबद्दल आशीर्वाद देणारे बना, क्षमाशीलतेने राहा, कारण की सर्व निंदांचा, सर्व त्रासाचा
शेवट काय आहे? आनंद आहे, ती शांती आहे, तो ख्रिस्त जीवनी मुकुट आहे. आपली धाव त्या ख्रिस्ताच्या विश्वासात, क्षमाशीलतेमध्ये, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये पूर्ण करणारे बना. ख्रिस्तामध्ये तो विश्वास राखा आणि पहा त्याच्या पुढे काय ठेवलेला आहे? आनंद ठेवलेला आहे, तो जीवनी मुकुट ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जिवंत पित्या तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली, सुंदरशा वचनाद्वारे तू आम्हास बोललास, त्याबद्दल धन्यवाद देतो. विशेषतः प्रार्थना करतो फुलाताई मावशी यांचं कुटुंब, घरातील आई, घरातील व्यक्ती, शेजारचे ताई दादा, त्यांचे लेकरं, त्यांचे सुना नातवंड, तसेच हिवाळे ब्रदर्स आहेत, हिवाळ्यांचे कुटुंब आहेत, सदानंद अंकल आहेत आणि जे जे संदेश पाहत आहेत अशा सर्वांनी या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येका ठिकाणी तू विश्वास धीर दृढ कर, तो ज्ञान प्रगटीकरणाचा आत्मा प्रत्येका ठिकाणी घाल, यासाठी की तुझ्याविषयी जी ओळख आहे, ज्ञान आहे, तुझं सामर्थ्य आहे, तुझं राज्य, या सर्व गुड गोष्टी त्यांना उलगडता याव्यात, त्यांना समजाव्यात. होय, या जगात जगत असताना ख्रिस्ता ठाईची जी शांती ती आमच्या ठाई तू घाल, ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती होती ती आमच्या ठाई तू घाल. होय, त्या सामर्थ्याने, त्या प्रीतीने, विजयशाली प्रीतीने आम्हास तू चालव. पवित्र आत्म्यामध्ये आम्हास तू बोध कर. ज्या आज प्रार्थनेमध्ये आहेत त्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळ ख्रिस्तामध्ये तू घालव. जे प्रवास करते त्यांना सुखरूप घरी पोहोच. सर्व पास्टर सुवार्तिकांना लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये पुरव. त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये भर आणि त्याच्या भरलेल्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. जे अनाथ आहेत, जे विधवा आहेत, जे गरीब आहेत, अशा सर्वच मुखास अन्न पाणी तू दे. जे कामासाठी फिरत त्यांच्या हाताला काम दे. ज्यांच्या घरामध्ये आज त्रास आहे, समेट नाहीये, प्रीती नाहीये, पूर्ण कुटुंब ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये एकत्र नाहीये, त्यांचं कुटुंब ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे एकत्र केलं जावं असं तू कर. त्यांचे कठीण बंध ख्रिस्तामध्ये मोकळे कर. त्यांचे सर्व आजारपण ख्रिस्तामध्ये घालव. जे देहापासून नखापर्यंत आजारी आहेत, नसांचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, पोटांचे विकार आहेत, आज शारीरिक त्रास आहेत, श्वसनाचे विकार आहेत, हे सर्व विकार ख्रिस्ताच्या आरोग्यामध्ये बदलले जावे. ते विकार ख्रिस्तामध्ये बदलले जावे, ते काढले जावेत. जे शांतीमध्ये नाहीये त्यांना शांती दिली जावी. जे आरोग्यामध्ये त्यांना आरोग्य ख्रिस्तामध्ये दिलं जावं. सर्व डॉक्टर नर्सेसला जे आरोग्याने स्पर्श कर, त्यांच्याद्वारे आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशाचे प्रधानमंत्री, सर्व राज्य मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. होय, ज्यांचे पैसे मोठ्या कंपनीकडे अडकले, ज्यांचे पीएफचे कामं अडकले, ख्रिस्तामध्ये ते मोकळे कर. होय, ते मोकळे केले जावेत ख्रिस्तामध्ये. विशेषतः सदानंद अंकलच्या घरामध्ये जी शांती राहू दे. त्यांच्या मुलामध्ये ख्रिस्ताच्या प्रीतीचे परिवर्तन तू कर. स्तुतीला तुझं आरोग्य दे. मंगलाताई पवारामध्ये तुझं आरोग्य शांती भर. इवाळे कुटुंबामध्ये शांती आरोग्य भर. फुलाताईंच्या जीवनात तुझं आरोग्य, तारण, सामर्थ्य विदित कर. ते ज्या कामामध्ये हात घालतील ते काम ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. मावशीच्या जीवनात तुझं आरोग्य राहू दे. तिच्या लेकरामध्ये आशीर्वाद राहू दे. शेजाऱ्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. हे सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणून एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभू शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सबईता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत आनंदी राहा, विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा, उत्तम त्या गोष्टी ज्या गरजवंत त्यांना देत राहा. पहा, परमेश्वर तुमच्या दुःखांचं शेवट आनंदात करेल.
आमेन. प्रेज द लॉर्ड.